नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। नागनहळ्ली आश्रम शाळेचे विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीकडून कौतुक। अक्कलकोट तालुक्यातील आश्रम शाळांच्या तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी आश्रम शाळांना भेटी दिल्या। विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी नागनहळ्ली आश्रम शाळेच्या कामाचे कौतुक करत गोरगरीब वंचित भटक्या जाती जमातीतील लेकरांना मिळणाऱ्या विविध सुविधांबद्दल प्रशंसा केली। यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यात नागनहळ्ली आश्रम शाळेची चर्चा रंगली आहे। महाराष्ट्र राज्य विमुक्त भटक्या जाती जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुहास कांदे यांच्यासह सदस्य आमदार उमेश यावलकर, आमदार देवेंद्र खोटे, आमदार प्रवीण स्वामी, आमदार अनिल मंगुळकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार धीरज लिंगाडे यांनी दिनांक 20 ऑगस्ट रोजी अक्कलकोट तालुक्यातील आश्रम शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली। या समितीने अक्कलकोट तालुक्यातील काही शाळांवर कारवाई केली। या समितीने नागनहळ्ली आश्रम शाळेच्या कामाचे कौतुक केले। VJNT कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुहास कांदे व सदस्यांनी नागनहळ्ली आश्रम शाळेतील गोरगरीब वंचित भटक्या जाती जमातीतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल प्रशंसा केली। नागनहळ्ली आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल तसेच त्या ठिकाणी सेवेसाठी असणारे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले आहे। नागनहळ्ली आश्रम शाळेचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा अशी स्तुती आमदार सुहास कांदे व सदस्यांनी केली आहे। नागनहळ्ली आश्रम शाळेची भव्य इमारत ही सर्वांचे लक्ष वेधून घेते। नागनहळ्ली आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांनी मोठ्या धाडसाने दिनांक 31 मार्च 1994 साली कैलासवासी HS पाटील प्राथमिक आश्रम शाळेला शासनाची मान्यता मिळवून आणली। सुरुवातीला पत्र्याच्या 3 खोलीत सुरू झालेली पहिलीची शाळा व नंतर एक वर्ग वाढत 7वी पर्यंत वर्ग झाले। या संस्थेने 2004 साली KBN माध्यमिक आश्रमशाळा व 2008 रोजी KSM कनिष्ठ महाविद्यालयास मान्यता मिळवून आणली। इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थिनींना सर्वांसाठी बंकर, गादीची सोय, मिष्टान्नपूर्ण सात्विक भोजन, स्वतंत्र भोजनगृह, शौचालय, स्नानगृह यांची गुणवत्तापूर्ण सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष यांची सोय करून गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या वाटा मुक्त करून देण्यात आल्या आहेत। नागनहळ्ली आश्रम शाळा ही गोरगरीब वंचित भटक्या मागासवर्गीय दलित विद्यार्थ्यांना नवऊर्जा देणारे केंद्र ठरले आहे। सचिव जावेद पटेल यांनी 400 ते 450 मुलामुलींचे पालकत्व स्वीकारून आदर्श निर्माण केला आहे। नागनहळ्ली आश्रम शाळेचा डंका हा शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात गाजत आहे। याची पोचपावती म्हणून VJNT समितीने नागनहळ्ली आश्रम शाळा ही राज्यातील रोल मॉडेल असून या शाळेचा आदर्श घ्यावा अशी प्रशंसा केली आहे। याबाबत जावेद पटेल यांनी समाधान व्यक्त करत शिक्षण व सेवा हे व्रत घेऊन पुढे जात आहे। ज्यांना 2 वेळच्या जेवणाची चिंता आहे त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळणार नाही। त्यांना आपलेसे करत उच्च शिक्षण देण्याचे काम मी करत आहे। या कामामुळे मला समाधान लाभले आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।
हॉटेल्स असेल, राहण्याची झोपण्याची व्यवस्था असेल, वॉशरूम असेल, टॉयलेट असेल, बाथरूम असेल, ग्राउंड असेल, या सगळ्यांच्याच अनियमितता आढळली. मला असं वाटतं की काही बोटावर मोजता येत्या. आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काही संस्था खूप छान आहेत, उत्तम प्रतीच्या आहेत. काय नाव सांगतो? नागनाळी म्हणून एक संस्था आहे, खूप सुंदर त्यांनी फोटो देतो. मला वाटतं त्यांचा जर सगळ्यांनी जर फॉलो घेतला तर बरं राहील असं मला वाटतं. हो हो